अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत। वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या छळाचा पाढाच मोठी जाऊ मयुरी जगतापने वाचलाय। नणंद करिश्मा हगवणे हीच या छळाला कारणीभूत असल्याचा आरोप मयुरीने केलाय। या आरोपानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करिश्मा हगवणेचे राजकीय कनेक्शन समोर आणले। त्यांनी ट्विट करत काही फोटो देखील शेअर केलेत। नेमकी करिश्मा ही कोण आहे आणि तिचे राजकीय कनेक्शन काय आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असून या प्रकरणाने आता राज्यभरात गोंधळ उडवलाय। वैष्णवीच्या आत्महत्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबातील 3 जणांना ताब्यात घेतलं असून तिचे सासरे आणि दीर हे सुद्धा आज पहाटे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत। राजेंद्र हगवणे यांचा सख्खा भाऊ देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। या प्रकरणात आता आणखी एक वेगळं वळण आलंय। वैष्णवीला छळ करणारी नणंद करिश्मा हगवणे उर्फ पिंकीताई ही राजकीय नेत्यांसोबत दिसल्याचे काही फोटो समोर आलेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मोठा गदारोळ माजला। या फोटोंमध्ये करिश्मा हगवणे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तसेच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसत आहे। एका उद्घाटन सोहळ्यात करिश्मा आणि सुनेत्रा पवार एकत्र उपस्थित असल्याचेही स्पष्ट होत आहे। याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे। करिश्मा हगवणे सोबत सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार फोटोंमध्ये दिसत आहेत। हे सगळं वरवरचं नातं आहे का? एका लग्नात गेलो म्हणून माझ्या मागे लचांड लागलं असं म्हणणं कितपत योग्य आहे? इतक्या गंभीर प्रकरणात अशा प्रकारची भाषा वापरणं किती असंवेदनशील आहे असा सवाल करत दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नणंद करिश्मा हिच्याबद्दल गंभीर आरोप केलेत। आमच्या घरात सगळे निर्णय करिश्माच घेत होती। कोणती भाजी करायची, कोणत्या साड्या नेसायच्या या सगळ्या गोष्टी तीच ठरवायची। घरात पिंकीताई म्हणतील तीच पूर्व दिशा अशी स्थिती होती असं मयुरीने सांगितलं। यासोबतच करिश्माने अजून लग्न केलं नाहीये आणि ती या तिन्ही भावांपेक्षा मोठी असल्याचं सुद्धा मयुरीकडून सांगण्यात आलंय। यासोबतच करिश्मा हगवणेच्या इंस्टाग्राम प्रोफाइल नुसार करिश्मा एक फॅशन डिझायनर आहे। तिचा लक्ष्मी तारा नावाचा एक ब्रँड आहे। रिपोर्ट नुसार तिचे दुकान कोथरूड येथे आहे। तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत। या सगळ्या घडामोडींमुळे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली असून राज्यभरातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत चालली आहे। वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या प्रकाराबाबत करिश्माने घेतलेली तिची भूमिका तसेच करिश्मा जे काही पावलं उचलत होती ती कितपत योग्य होती यासोबतच काही फोटोंमुळे म्हणजे हे उद्घाटन प्रसंगातील फोटोंमुळे आता तिचं कुठेतरी राजकीय कनेक्शन असेल का अशी शंका उपस्थित केली जात असताना याबाबतचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।